ओंकार मुंबईकर तलोजा मजकूर तुम्हा सर्वांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. ऋतिक याचे आहे आणि ऋतिकला सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. चला ऋतिकला सामनावीराचा किताब इथे दिला जाणार आहे. इथे ऋतिकला सामनावीराचा किताब दिला जाईल. मी ऋतिक यायच्या बघा. ऋतिक या स्टेजवर सन्माननीय माजी आमदार कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बालाराम पाटील साहेबांना आमची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ऋतिक यांनी ऋतिक यायच्या बघा वेल कमी आहे आणि त्यांच्या समेवेत सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचे एक अतिशय निकटवर्ती आहे आणि विश्वासू सहकारी म्हणून परिचित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर जिल्हा सरचिटणीस देवदादा मडवी साहेब आपण इथे उपस्थित आहात. पुन्हा एकदा या स्पर्धेचे आमचे शिल्पकार संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, रमेश म्हात्रे उद्योजक, आमचे नंदू दादा आहेत, प्रकाश म्हात्रे आहेत खऱ्या अर्थाने माजी सरपंच, सर्वांच्या वतीने आपलं आम्ही इथे आभारी व्यक्त करतो, स्वागत करतो. याचे ऋतिक वेल कमी आपल्याकडे सामन्याकडे वळणार आहोत. सामन्याकडे वळणार आहोत. एक मिनिट फक्त पंचांना आम्ही इथे विनंती करतो, एक मिनिट खेळ थांबवा. कारण सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ऋतिकचा सामनावीर या किताबाने ते गौरव केला जाईल. बालाराम पाटील साहेब क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्र, राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमी समाजामध्ये त्यांचा आदर सन्मान केला जातो. आणि आज आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेलो आहात. आपल्या शुभ हस्ते निश्चित स्वरूपात ऋतिक यांनीला सामनावीर या किताबाने त्याचा इथे गौरव केला जात आहे. पुन्हा एकदा ऋतिक तुमच्या संघाला मनपूर्वक इथे शुभेच्छा आणि वलूया समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र रोशन पाटील शिरवली, प्रवीण टेंबे वलभ, खेळ स्टार बोला गणपती बाप्पा मोरया. चला सामन्याकडे बोलूया. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर चिंद्रन. अलीकडच्या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ऋतिकनी पेठाली 11 चेंडू 22 धावा, तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि त्यानंतर लक्ष वेधित केलं जाईल पहिल्या फेरीतील अखेरच्या लढतीकडे. ओवे कॅम्प अर्थातच केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगडे एक बिग बॅटल या दोन संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळेल. पहिल्यांदा टॉस प्रवीण सर खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला टीम ओवे कॅम्पनं आणि पहिल्यांदा स्वीकार केला फिल्डिंगचा अजय भातोसे. हा पहिला धुरंधर गोलंदाज, ऑलराऊंडर भूमिका आखणारा एक अवलिया क्रिकेटपटू, अगदी PPL चं सत्र ज्यानं गाजवलं असा अवलिया काढू अजय भातोसे तात्काळ डॉट बॉलची समाप्ती करतो. कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत वल्लभगावचे प्रवीण टेंबे सर. रोशन देखिए मंच पर एक बहुत बड़े हस्ती हमारे साथ जुड़े हैं. अर्थात 5 जिल्ह्याचे आमदार होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते सन्माननीय बालराम पाटील साहेब या मंचावरती आलेत. आणि खरं तर A1 जोडीच्या प्रेमाखातीर सन्माननीय रमेश म्हात्रे, सन्माननीय माजी सरपंच संतोष म्हात्रे पिसारवे यांच्या प्रेमाखातीर आमदार साहेब मंचावरती आले आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मैच ऑन मुकाबला चौथा पहले सत्र का, जहां पर टीम केदारनाथ 11 ओवे कैंप वॉन द टॉस एंड चूज टू बॉल फर्स्ट. पारी की शुरुआत करते हुए गेंदबाज जिन्होंने पनवेल प्रीमियर लीग में धमाका किया अजय भातोसे, हल्के हाथों से ढकेल दिया गेंद को, मिड ऑन पर से लेके मिड विकेट पर गेंद गई, महज 1 रन मिलेगा. इसी श्रद्धांजलि ट्रॉफी में 19 फरवरी को आपको रायगढ़ वर्सेस ठाणे का सबसे बड़ा मुकाबला देखने मिलेगा. शो एग्जीबिशन मैच इसी मैदान पर होगा और पिसारवे के मैदान पे इतिहास बनेगा. रोशन सोचिए इतने बड़े टूर्नामेंट है, ऊपर से रायगढ़ ठाणे का मैच, यानी इन आयोजनकर्ताओं ने कितनी मेहनत की है. इस टूर्नामेंट की चर्चा है बेहतरीन स्ट्रोक, स्वीट साउंड ऑफ द बैट, डग आउट पर बॉल, ओवर द लॉन्ग ऑफ, सीमा पार, 6 में तब्दील. वाक्या बात आहे. दमदार आपल्याला संगीत पाहायला मिळतं. सन्माननीय आमदार बाळाराम पाटील खरं तर त्यांच्या या संगीताची मैफिल इथे पाहायला मिळते. गोलंदाज आणि या गोलंदाजावरती अगदी अटके पार झेंडे इथे रोवले जात आहेत. तात्काळ इथे गोलंदाजानं कमबॅक साधलं. पहिला चेंडू आपण पाहिला जिथे 4 चौकार पाहिला, पाठोपाठ सलग 2 चेंडू डॉट राहिले, चौथा एक सिंगल रन्स, 5वा बॉल षटकार आणि अखेरचा बॉल इथे डॉट पाहायला मिळतो. पहिलं षटक समाप्त. धावपटामध्ये पाहायला मिळत आहेत बिनगडी बाद एकूण धावा 11. अगदी 19 तारखेला
या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामना रायगड बनाम ठाणा श्रद्धांजली चषक आणि या स्पर्धेची अखंड रायगड ठाणे या दोन जिल्ह्यामध्ये प्रवीण सर पूर्णपणे क्रेज पाहतो, चर्चा पाहतो. अगदी या स्पर्धेची ही दुसरी रात्र आहे आणि पूर्णपणे चर्चेचा विषय बनली आहे श्रद्धांजली चषक. आणि या मॅचने सर्वांचं मन जिंकले. श्रद्धांजली चषकने सातत्याने मी उल्लेख करतो A1 जोडीचं माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि सन्मान्य रमेश शेठ म्हात्रे उद्योजक पिसारवे यांची मेहनत आहे आणि संपूर्ण टीमची मेहनत आहे की ज्यांच्या वतीने तुम्हाला सर्वात मोठी मॅच रायगड वर्सेस ठाणे आणि श्रद्धांजली चषकच्या या मॅचेस येथे मात्र एन्जॉय करायला मिळतील. खूप मोठी स्पर्धा आणि महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची सातत्याने चर्चा चालू आहे या पिसारवे गावामध्ये. मैच ऑन, पहला ओवर का खेल समाप्त हुआ. टीम का टोटल स्कोरबोर्ड पे 11. अब गेंदबाजी में तब्दीली. गौरव सकपाल. ओवे टीम वॉन द टॉस, ओवे कैंप एंड चूज टू बॉल फर्स्ट. 5 ओवर का मैच है. सम्मानीय आमदार साहब बालराम पाटिल साहब हमारे साथ जुड़े हैं. डोंगर सपाटा के मैदान पर भी आमदार बालराम पाटिल साहब के नाम से बहुत बड़ी नाइट रजनी हुई और खास तौर पे हर टूर्नामेंट्स में बालराम पाटिल साहब जरूर आते हैं. इससे पहले पालेश्वरी चषक में भी सम्मानीय आमदार वहाँ पर विजिट के लिए आए थे और पिसारवे के मैदान पर क्रिकेट से बहुत ही प्यार करते हैं आमदार बालराम पाटिल साहब और आज भी हम उनका यहाँ पे हार्दिक स्वागत करते हैं. सबसे बड़ा मुकाबला, 3 मुकाबले समाप्त हुए, चौथा मुकाबला शुरू है और लग रहा है कि आज टाइम मैनेजमेंट बहुत अच्छा है. सभी खिलाड़ी वक्त की कदर कर रहे हैं और वक्त के हिसाब से मुकाबले हो रहे हैं. यही तो क्वालिटी है, यही तो स्टैंडर्ड है श्रद्धांजलि चषक का. शॉर्ट बॉल कट किया, पॉइंट पे फील्डर है, मिड ऑफ पर गुड फील्डिंग, मैच जहां से सिंगल मिलेगा. शानदार मुकाबला. पहला मुकाबला आपने देखा रोहिंजन टीम ने जीता, मैन ऑफ द मैच थे प्रणव पाटिल. दूसरे मुकाबले में बाग 11 तलोजा जीती, मैन ऑफ द मैच का अवार्ड अली पटेल को गया. और तीसरे मुकाबले में पेठाली जीती, मैन ऑफ द मैच का अवार्ड ऋतिक केनू को गया. और ये चौथा मुकाबला. चौथा सामना सुद्धा तितकाच दर्जेदार आहे. दोन संघ धाकड आहेत, धाकड फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी काहीशी आपण चुकीची पाहिली, जजिंग करणं काहीसं कठीण झालं आणि हे पाहता अगदी एक्झॅक्टली खेळाडू आपल्या घरामध्ये घर वापसी करतो. हे पाहता अगदी निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी आशिषच्या साथीनं वैभव बोपी. एक वैभवशाली इतिहास जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून हे दोन खेळाडू, दोन सलामीर फलंदाज एक आगले वेगळे डावपेच आखण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी करत आहेत. अगदी सुंदररीत्या चेंडू सफर केला. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, एकच धाव इथे प्राप्त केली जाते. पहिल्या षटकादरम्यान अति वेगानं अति खोऱ्यानं धावा बनताना पाहिल्या, परंतु या षटकादरम्यान धावसंख्येला प्रवीण पूर्णपणे रोख लावली. गोलंदाज आहे गौरव सकपाल. गौरवशाली इतिहास या षटकादरम्यान या गोलंदाजाच्या माध्यमातून अवगत केलं जातं. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो. 13 रन्स पाहिल्या आणि त्यानंतर अगदी रिव्हर्सचा हात देखना फटका इथे कन्वर्ट केलाय. येतोय दमदार चौकार. कमाल का शॉट है. 17 रन स्कोरबोर्ड पर, रिवर्स 4 रन. सुपर बैटिंग. टेनिस के बल्लेबाज काफी कमाल का खेल कर रहे हैं. बिल्कुल रिवर्स स्विच हिट और हेलीकॉप्टर स्ट्रोक होंगे, बहुत सारे स्ट्रोक इनके पास है. पूरे अंदाज के साथ वो खेल रहे हैं. कहते जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता और संघर्ष करना पड़ेगा आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगडे टीम को. मैच ऑन, रोमांचक मैच. रिवर्स सेकंड अटेम्प्ट, सक्सेसफुल शॉट ओवर द थर्ड मैन, आउट ऑफ द पार्क. श्रद्धांजलि 4 चौकार. तर व्यासपीठावर आता आपण खऱ्या अर्थाने संगीत ऐकलं. सँडी डीजे म्हटलं ना, रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे. वलवली आमचे सूरज चौधरी खऱ्या अर्थाने ऑपरेटिंग करतात, सक्षम ऑपरेटर आहे. संघ इथे खेळतात. एका बाजूला जे हनुमान सांगडे क्रिकेट संघ नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि एका बाजूला इथे वबे कॅम्प क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांच्या वतीने आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक देवादादा मडवी यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही इथे शुभेच्छा देत आहोत. ओ टू कमेंट्री बॉक्स. अगदी रॉयल मंचकाकडून अगदी
आमचे दमदार आमदार सन्माननीय बाराम पाटील साहेब या लढतीचा आस्वाद घेत आहेत. आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगडे आज हा संघ या नावाने खेळतो आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय केदारनाथ 11 ओवे कॅम्प. पहिलं षटक ज्यानं हाताळलं असा अजय भातोसे पुन्हा एकदा तृतीय षटकादरम्यान गोलंदाजीच्या बोल्यामध्ये पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 1 पहिला बॉल अलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. समोर खेळाडू सज्ज असताना वैभव बोबी अगदी 3 चेंडू डॉट खेळलाय. 1 षटकार त्याच्या बॅटमधून 1 एकेरी धाव या फलंदाजाच्या बॅटमधून आपण येताना पाहिली. या 2 फलंदाजांचा विचार केला तर एक मॅरेथॉन इनिंग इथे साध्य करण्याचा प्रयत्न या फलंदाजांच्या माध्यमातून अवगत केला जातो. प्रवीण अगदी या 2 फलंदाजांकडे पाहिलं तर रिव्हर्सचे फटके चांगले खेळतायत. कारण अलीकडे आपण 2 चौकार पाहिले तिथे आपण 8 धावा येताना पाहिल्या. इथे 1 सिंगल रन्स प्राप्त केली जाते. सांघिक कोठा अलवार पद्धतीनं पुढे मार्गस्थ होतो. एकूण धावपटलावरती 22 पाहायला मिळत आहेत. अगदी या षटकादरम्यान धावसंख्येला प्रवीण काहीशी रोक लगावली आहे अजयनं. अजय भातोसे की बात करें, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे पडवेल प्रीमियर लीग का पिछला सीजन उनके नाम पर रहा था. बाइक उन्हें मिली थी, वही अजय भातोसे, वन ऑफ द फैबुलस प्लेयर इन टेनिस क्रिकेट. इनसाइड आउट पॉइंट गली पे फील्डर है, आसान सा कैच, एक और विकेट गवा दिया है आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा टीम सांगड़े ने. बहुत ही कमाल का कैच पकड़ा है गली पॉइंट पे और इसी के साथ बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई. एवं टूर्नामेंट श्रद्धांजलि चषक में बहुत सारे दर्शक यूट्यूब पे जुड़े, उन सभी का हम रोशन स्वागत करते हैं. मैंने कहा कि ये टूर्नामेंट बहुत बड़ी बनती जा रही है. एक बहुत बड़ा सपना हमारे माजी सरपंच संतोष शेठ मात्रे, रमेश शेठ मात्रे उद्योजक, इनका पूरा होता जा रहा है. और धीरे धीरे इस टूर्नामेंट की आप अगर बात करें तो मालिका वीर के लिए जो 4 व्हीलर कार है वो बहुत ही बड़ा, सबसे बड़ा योगदान है रोशन. वो भी अल्टो मेरे ख्याल से टॉप मॉडल है जिसकी कीमत है मार्केट में 6 लाख रुपए. तो ये कौन देता है? ये हमारे संतोष शेठ मात्र देते, ये रमेश शेठ मात्र देते. देखिए कितने बड़े टूर्नामेंट है रोशन. वाक्या बात जबरदस्त आपल्याला संगीत पाहायला मिळतं. दमदार आमदार बाळाराम पाटील साहेब यांचं. खरं तर सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब खरं तर त्यांना रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठी ओळख आहे आणि राजकीय क्षेत्राच्यावरती ज्यांची एक वेगळी ओळख पाहतो. नेहमीच समाजसेवा हीच ईश्वर सेवा मणी बाळगत अखंड या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या पण कामाची ख्याती पाहतो. आणि खरं तर A1 जोडीच्या प्रेमाखातीर या A1 क्वालिटीच्या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला हजेरी पाहायला मिळते. ओहो प्रहार, प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचं सत्र जारी आहे. गोलंदाजी तितकीच भारी आहे. पूर्णपणे गोलंदाजीचा अजयी रथ पुढे मार्गस्थ होत असताना धावसंख्येला पूर्णपणे तालेबंद केलं जातं. पहिलं षटक अगदी वेगवान धावा येताना पाहिल्या आणि द्वितीय षटकादरम्यान अगदी धावसंख्येला पूर्णपणे रोख लावली आहे. या गोलंदाजांनी पूर्णपणे गोलंदाजीच्या माध्यमातून अटके पार झेंडे रोवले जात आहेत. डावखुरा फलंदाजीच्या बोलेवरती अमित बोपी वारंवार इथे डॉट बॉल सफर इथे केले जात आहेत गोलंदाजाकडून आणि डॉट बॉल खेळतो अमित. आणि हे पाहता अगदी विस्फोटक अंदाजामध्ये डावखुरा काढो आक्रमकतेने खेळेल का, ही मोठी आपल्याला शाशंका पाहायला मिळते. ओहो वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात हा फटका खेळलाय. हे पाहता अगदी एक जाव इथे प्राप्त होते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 23 धावा. 3 षटक अति वेगाने समाप्त होत आहेत. तर पाण्याची बघा पंचाई इशारा केलेला आहे. पाण्याची आपल्याला इथे पूर्तता करायची आहे. चला राखीव खेळाडू मात्र राखीव खेळाडूंच्या मार्फत पाण्याची पूर्तता केली जाईल. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो. यानंतरची लढत असणार आहे बाग 11 तलोजा विपक्ष जय दुर्गा मुरबी रोंजन क्रिकेट संघ. जय दुर्गा रोंजन विपक्ष बाग 11 तलोजा या 2 क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे दुसरी फेरी अर्थात साखली फेरीतली पहिली लढत खेळवली जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स रोशन पाटील, प्रवीण टेंबे. पाण्याला खूप महत्त्व आहे. फिश कॅनॉट बी विदाउट वॉटर
लिव्ह विदाउट वॉटर मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाहीये. क्या बात है, 3 ओवर 23 रन स्कोर बोर्ड पर आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगड़े टीम का स्कोर है. थोड़ा पीछे पिकअप शॉट चेरोबा टीम को, यहाँ पर सांगड़े टीम को मारने पड़ेंगे तब जाके ये मैच उनके लिए बनेगा. आए हुए सभी दर्शकों का स्वागत है. पानी पिया जा रहा है, ड्रिंक ब्रेक. 12 गेंदें बची है सांगड़े टीम के पास. हल्ला बोल यहाँ से जरूर करना पड़ेगा. मैच ऑन. आइए देखते हैं 12 गेंदों पे कितने रन बनेंगे, क्योंकि ओवे कैंप टीम की अगर बात करें तो अजय बातों से इनका कमाल का बल्लेबाज है. टीम ओवे कैंप अत्युत्तम फॉर्म में, ऐसे में 50 रन भी जरूरी होंगे सांगड़े टीम के लिए. समय समय का खेल है, कहते हैं जिसका आ गया वो छा गया. और बल्लेबाज को अब छाना पड़ेगा. वैभव बोपी और अमित बोपी. आशीष पाटिल आउट हो चुके, 14 रन बनाकर बेहतरीन पारी के लिए 3 चौके. लेकिन वैभव बोपी को भी बड़े स्ट्रोक मारने होंगे. वैभव ने 4 गेंदें डॉट खेली है, 1 छक्का मारा है और वैभव से अपेक्षा बहुत है. मैच ऑन. 12 गेंदों का ये खेल बचा है. शानदार मैच. कहते हैं क्रिकेट एक छोटी सी कहानी है, कुछ खुद हुए नाकाम, कुछ दूसरों की मेहरबानी है. टेनिस बॉल क्रिकेट. बॉल तैयार. परफेक्ट यॉर्कर. बल्ले के चढ़ में इस गेंद को पिक किया था. मैच यहाँ से सिंगल मिलेगा. थोड़ा सा धीमा खेल है, पहला सत्र है, बड़े स्ट्रोक ने आ रहे. आज का पहला मुकाबला हमने देखा घोट बनाम रोहिंजनबर्ग का, जहाँ पे 17 रनों पे गाउदेवी घोट टीम का काम सिमट गया और रोहिंजनबर्ग ने 1 साइड वो मैच जीता. कभी कभी गेंदबाज बहुत बढ़िया कमाल करते हैं. जैसे दूसरे मुकाबले में देखा आपने सनील गायकवाड़ टेम्बोडे के, जिन्होंने लगातार 4 विकेट लिए और ऑपोजिशन टीम के जो सरपंच पटेल थे उन्होंने भी लगातार 4 विकेट लिए. तलोजा के गेंदबाज चमके, टेम्बोडे के गेंदबाज चमके. आज गेंदबाजों का ये बोलबाला ज्यादा है. पिच का मिजाज देके गेंदबाजों को साथ मिल रहा है. शॉर्ट बॉल हुक करना चाहते, क्रॉस बैट में मिडल ऑफ द बैट गेंद नहीं लग पाई. मैच यहाँ से सिंगल मिलेगा. मास्टर क्लास गेंदबाजी यहाँ पर अक्षय केसरकर के माध्यम से होती हुई मैच सिंगल. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है, फील्डर को थोड़ी सी मेहनत करनी पड़ रही है, कसरत करनी पड़ रही है और फील्डिंग पोजीशन को बदला जा रहा है. शानदार मैच. कहते गेंद नहीं हो या पुरानी, बल्लेबाज बदल देते कहानी. लेफ्टी बैटर को ये कहानी बदलनी होगी. अमित बोपी बढ़िया स्ट्रोक मारने पड़ेंगे आज. अभी नहीं तो कभी नहीं. खराब स्ट्रोक है ये. मिड ऑफ पर मिल गई दूसरी विकेट. अमित बोपी की पारी समाप्त. दूसरा झटका लगा है टीम आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगड़े टीम को. थैंक यू. श्रद्धांजलि चषक पूरे महाराष्ट्र में चर्चा है भाई. जय भोलनाथ गावदेवी क्रिकेट टीम पिसारवे की चर्चा है, सरपंच संतोष शेठ मात्रे, रमेश मात्रे साहब की चर्चा है. सबके जुबान पे यही फसाना है, हर कोई श्रद्धांजलि चषक का दीवाना है. दीवाने हो चुके लोग इस ट्रॉफी के. क्या आयोजन है दोस्तों, बहुत बड़ा आयोजन है इस पूरे रायगढ़ में. नंबर 1 रायगढ़ में हमने कई टूर्नामेंट रोशन देखी है, लेकिन इतना बड़ा आयोजन हमने बहुत कम देखा. ये पब्लिक स्टैंड देखिए, हमारे आमदार साहब जहाँ पे बैठे हैं वो वीआईपी डाइस देखिए. गैलरी से आमदार साहब मुकाबला देख रहे हैं और आमदार बालराम पाटिल साहब को लग रहा है कि अब वो वानखेड़े में बैठे, डीवाई पाटिल स्टेडियम में बैठे, ऐसा फील उनको हो रहा है. इतना बढ़िया आयोजन है दोस्तों. रायगढ़ में बहुत चुनिंदा टूर्नामेंट है जहाँ पर ऐसा आयोजन होता है और ये A1 आयोजन है. हमारे A1 जोड़ी संतोष शेठ मात्रे और रमेश शेठ मात्रे का, सबके जुबान पे ये नाम मैं कहूँगा हर बार रहेगा. जब भी टेनिस क्रिकेट की टूर्नामेंट होगी, बड़ा आयोजन होगा, तब पिसारवे की श्रद्धांजलि ट्रॉफी को याद किया जाएगा कि पिसारवे गांव में ऐतिहासिक टूर्नामेंट हुई थी. महाकुंभ मेला लगा था क्रिकेट का, जो हरिद्वार में लगाया, प्रयागराज में लगाए, वो मेला क्रिकेट का यहाँ पे लगाए. इसकी चर्चा बार बार की जाएगी क्योंकि ये सबसे बड़ी टूर्नामेंट है. जो भी खिलाड़ी यहाँ पर एंट्री फीस भर के खेल रहे, उनका पैसा वसूल खेल हुआ है. इतनी बढ़िया विकेट है, स्टॉप माइक, पूरा आयोजन क्लास है और A1 टूर्नामेंट है, पैसा वसूल टूर्नामेंट बल्लेबाजों के लिए. इस टाइमिंग बल्ले का किनारा, लगातार विकेट, विकेटों की लड़ी लग चुकी है. तीसरी विकेट हैट्रिक. गेंदबाज अक्षय केसरकर के नाम जरा जोरदार तालियां. श्रद्धांजलि चषक का तीसरा गेंदबाज जिन्होंने विकेट हैट्रिक ली है वो है खिलाड़ियों का खिलाड़ी अक्षय केसरकर.
तर थँक्स डी जे सूरज. बघा यानंतर जी लढत असेल बघा, जी वर्तमान लढत आहे, एका बाजूला ओवे कॅम्प प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सांगडे आहे आणि या वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच महादेव काका 11 विकासवर पेटावली क्रिकेट संघाच्या विरोधात या पुढील लढतीमध्ये खेळणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. 25 पे 4 सांगड़े, आखिरी गेंदे और नंबर 4 अक्षय केसरकर. विकेट हैट्रिक तीसरा गेंदबाज बनाया जिसने विकेट हैट्रिक ली है. आखिरी गेंद पर सिंगल. 4 ओवर का ये तामझाम समाप्त हुआ और इसी पहले सत्र के 4 ओवर में स्कोरबोर्ड पे 24 गेंद में 26 सुनने के बाद सांगड़े के दर्शक थोड़े से नाखुश होंगे. वो शायद 4 ओवर में 50 सुनना चाहते थे, लेकिन दोस्तों आज गेंदबाज चमके. पहले मैच में गावदेवी घोट 15 या 17 पे निपटी थी ऑल आउट के नजदीक. दूसरे मुकाबले में आपने देखा गेंदबाज चमके थे. वो मेरे ख्याल से तलोजा के सरपंच पटेल और उनके साथ थे टेमुडे के सनील गायकवाड़. और उसके बाद तीसरा मैच और चौथा मैच भी जहां पर गेंदबाज चमके. मजा आ रहा है दोस्तों. यह विकेट आज गेंदबाजों को साथ दे रही है. जो चर्चा होती है टेनिस क्रिकेट में बल्लेबाजों की, लेकिन इस मैदान पे आज की रात गेंदबाजों के नाम पे रही है. 4 ओवर 26. आखिरी ओवर में हल्ला बोल होना चाहिए. किसी एक बल्लेबाज को यहाँ पर मैं कहूंगा कि अभिषेक शर्मा बनना होगा, युवराज सिंह बनना होगा. युवराज सिंह ने 6 छक्के मारे थे, कम से कम 4 तो छक्के आपको मारने पड़ेंगे, तब जाके 50 का एक अच्छा टारगेट सांगड़े टीम को मिलेगा. कौन बनेगा जीत का शिल्पकार, देखना इस मुकाबले में कौन जीत का फॉर्मूला बनाएगा और कौन मैदान में जश्न में डूब जाएगा. आखिरी ओवर गेंदबाजी के लिए आते हुए यहाँ पर सज्जन. पहली गेंद हल्के हाथों से कट किया, शॉर्ट फाइन लेग पर गई है. सिंगल बटोरेंगे, एक से ज्यादा कुछ नहीं. कमाल की गेंदबाजी. आखिरी गेंदबाज भी यहाँ पर कमाल कर रहे. तेज है, पेसर बॉलर है. जैसे भारत के पेसर बॉलर आपने देखा जसप्रीत बुमराह, उसके बाद मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जैसे कई भारत के तेज पेसर गेंदबाज है, वो पेसर का इस्तेमाल किया. फिलहाल आईसीसी चैंपियन ट्रॉफी की शुरुआत होगी. भारत का मुकाबला आपको देखने मिलेगा. भारत जिस पोल में है उस पोल में भारत को फाइनल में जाना बहुत ही आसान है, क्योंकि भारत के पोल में बांग्लादेश, पाकिस्तान और न्यूजीलैंड है. और ये 3 टीमें भारत से कभी नहीं जीती. पाकिस्तान भारत से हमेशा आ रही है, न्यूजीलैंड भारत से कभी नहीं जीती और बांग्लादेश का जीतना मुश्किल है. यानी जिस पोल में भारत है डेफिनेटली भारत आईसीसी चैंपियन ट्रॉफी के फाइनल में जाएगी, लेकिन उनके सामने ऑपोजिट पोल से कौन आएगी वो इंतजार होगा. बहुत बढ़िया मुकाबला. इस बार डॉट गेंद 27. सज्जन बातों से गेंदबाजी कर रहे, कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिकल रन नहीं आ रहे और बल्लेबाज परेशान. एक और बढ़िया गेंद हाफ ट्रैकर को हल्के हाथों से लॉन्ग ऑफ के ऊपर से मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ में ढकेल दिया. पीछे 3 फील्डर गेंद को फेंकेंगे, तब तक 2 रन मुकम्मल. सिंगल डबल का ये मैच नजर आ रहा है. रन नहीं बन रहे और बल्लेबाज परेशान हो रहे. डबल के साथ टीम का टोटल है 29. रोमांचक मुकाबला, किफायती गेंदबाजी, काफी लाजवाब. दोनों दिशा में ये गेंदबाज स्विंग करते, बाहर की दिशा में स्विंग करते, अंदर की दिशा में भी स्विंग करते और बहुत ही बढ़िया कटर गेंदे डाल रहे. टेनिस क्रिकेट की गेंद हमेशा कटर होती है, ये स्विंग ज्यादा नहीं होती, लेकिन ऑफ कटर, लेग कटर, ये दोनों का इस्तेमाल कर रहे सज्जन बातों से. लास्ट ओवर शरीर पे लगी है, इस बार भी हल्के हाथों से कट हुई, अंदर की दिशा में आई, इन स्विंग और मैच लेग बाइट में सिंगल. गेंदबाजों की दादागिरी, गेंदबाजों की दहशत दिख रहे मुकाबले में. आज सभी गेंदबाजों ने दर्शकों का दिल जीता. मैच सिंगल मिलेगा. टोटल जाएगा 30. 2 गेंदें बची है. क्या मुकाबला बनाए. और इसके बाद मुकाबला होगा 2 पड़ोसी टीमें, रोहिंसन ब बनाम तलोजा, यानी आशीष पाटिल प्रणय की टीम होगी और उस्मान पटेल अली पटेल. बड़ा मैच इसके बाद एक और आएगा. कहीं मत जाइए दर्शक, यूट्यूब पे जुड़े रहे. श्रद्धांजलि चषक पाव पे लगी है, अपील स्ट्रांग है, एलबीडब्ल्यू अंपायर ने खारिज किया और ये देखिए रन चुराते हुए 1 रन कंप्लीट. यहां पर स्ट्रांग अपील, लेकिन विकेटों के बीचों बीच नहीं थे. 2 रन मुकम्मल. शानदार शानदार मुकाबला, जबरदस्त. कितनी कंजूसी गेंदबाजी है. 5 गेंदों में इस खिलाड़ी ने देखा जाए तो मैच 5 रन दिए. कमाल की गेंदबाजी. 32 आखिरी गेंदे और उसके बाद चले गए मेहमान नवाजी की तरफ, जिन्हें 5 डिस्ट्रिक्ट का आमदार होने का सौभाग्य मिला. हमारे सबके चाहते, सबके प्यारे आमदार बालराम पाटिल साहब की तरफ उनकी मेहमान नवाजी करेंगे. हवा में और यहां से बल्लेबाज की पारी समाप्त. थर्ड अंपायर को कॉल किया, वेस्ट साइड आइए थोड़ा रुकिए, रेफर किया है टीवी अंपायर टू डायरेक्टर. फुल टॉस गेंद थी, क्या कमर के ऊपर थी या नीचे, उसे चेक किया जाएगा.
थर्ड अंपायर टीवी कंट्रोल रूम में आपको आना है, सचिन कडू सर, रोहिंजन, या फिर हमारे आयोजक विजय पवार। विजय पवार हमारे जबरदस्त आयोजक है। पिसारवे की बात करें तो उसाटने में चैंपियन रही थी जब क्रिकेट की शुरुआत हुई थी। उसके बाद उस पिसारवे टीम ने अभी तक मेरे ख्याल से 4 या 5 ट्रॉफी जीती है पिसारवे ने इस सीजन में। और विजय पवार को मैन ऑफ द सीरीज मिला था उसाटने में शायद। फ्रिज बहुत बढ़िया शुरुआत हुई थी उस पिसारवे की, लेकिन आगे चल के ये टीम और भी अच्छा कर सकती है। होता है डाउनफॉल जरूरी है जीवन में, जब डाउनफॉल आता है, बुरे दिन आते हैं, उसके बाद अच्छे दिनों की कीमत आपको पता चलती है। फिर है यस, आउट है बल्लेबाज और यहाँ से सत्र समाप्त हुआ पहला। टीम का टोटल है स्कोर बोर्ड पर मैच 32 और जीतने के लिए 5 ओवर 33 की आवश्यकता। चलते वीआईपी डाइस पर और वीआईपी सम्मान होगा हमारे सम्मानीय आमदार बालराम पाटील साहब का। थँक्स प्रवीण टेंबे, रोशन पाटील इथे या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड, सरपंच रुपेशदादा गायकवाड ओवले यांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मानित केला जाईल. आजचे आमचे प्रमुख पाहुणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बालराम पाटील साहेबांचा येतोची सन्मानित केला जाईल. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी ते आमंत्रित करतो. सन्मान्य माजी सरपंच चर्चपशेठ माते साहेब या आपण व्यासपीठावर. रमेश शेठ माते साहेब आमचे एकनाथदादा माते साहेब आहेत. त्याचबरोबर प्रकाशन मात्रे माजी सरपंच पिसारवे आणि संतोष मात्रे. एक जबरदस्त संघटन, कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार नेतृत्व सन्मान्य माजी आमदार बालराम पाटील साहेबांचा येतोची सन्मान श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. तर थँक्स. यानंतरचा सन्मान असेल पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा पनवेल महानगर जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस देवेंद्रदादा मडवी साहेब यांचा सन्मानित केला जाईल. तर एकनाथदादा माते साहेब यांना मी ते आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते देवादादा मडवी यांचं सन्मानित करावं की एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होण्याचं भाग्य लाभलं ते सन्माननीय देवादादा मडवी यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन उद्योजक रमेश माते साहेब, एकनाथदादा मात्रे यांच्या शुभास्ते यतोची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपलं मनोगत इथे व्यक्त करतील सन्मान्य माजी आमदार बालराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं ना, जय भोलेनाथ क्रिकेट संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित आज आपल्यात नाहीयेत खऱ्या अर्थाने. पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आपले संतोष मात्रे साहेबांच्या सौभाग्यवती आज आपल्यात नाहीयेत. निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच पिसारवे यांचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून आज रायगड जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आमचे मित्र संतोष मात्रे साहेब, त्याचबरोबर रमेश मात्रे आणि सर्व पिसारवे गावातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. आणि साहेब या स्पर्धेचं खास जर वैशिष्ट्य आहे, इथे 4 व्हीलर्स जी कार आहे रायगड जिल्हा 2025 मध्ये जर प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धेचा विचार केला तर पहिली अशी स्पर्धा आहे रेग्युलर स्पर्धा खेळाडूंसाठी की या शिलेदारांच्या माध्यमातून भेटीसाठी आलेले आहे. साहेब माझी आपणास विनंती आहे, कारण निरावंती मात्रे यांच्या नावाची स्पर्धा आहे. सार्वजनिक कार्यक्रमासाठी वारकरी सम्राटाचा जो रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला, एक निरावंती मात्रे यांची अविस्मरणीय आठवण म्हणून वारकरी सम्राटाच्या त्या कार्यक्रमाला सन्माननीय संतोष मात्रे माजी सरपंच पिसारवे यांनी जवळजवळ 10 ते 11 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा केलं होतं. तर मी सन्माननीय बालराम पाटील साहेबांना इथे विनंती करतो की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आणि मनोगत व्यक्त करत असताना संतोष मात्रे माजी सरपंच पिसारवे, उद्योजक रमेश माते साहेब आहेत आमचे, चरपेश माते साहेब, सर्व आमचे सहकार्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निरावंती मात्रे यांचं जे अकाली निधन झालेलं होतं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमचे सहकारी संतोष मात्रे, रमेश मात्रे, चरपट शेठ
आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी या ठिकाणी या श्रद्धांजली चषकाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर निश्चितपणानं आपण कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या मैदानामध्ये असल्यासारखं वातावरण अनुभवायला येतं. अतिशय अप्रतिम असं मैदान या ठिकाणी माझ्या पाहण्यामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामधलं पहिलं दुमजली पॅव्हेलियन या ठिकाणी त्यांनी साकारलेलं आहे. 4 व्हीलर पारितोषिकासाठी आलेली आहे. अशा साऱ्याच एकाहून एक वरचढ गोष्टी या ठिकाणी दिसून येत आहेत. आपल्या पत्नीचं जे निधन झालेलं होतं त्या पत्नीच्या प्रिय पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ एक अतिशय दर्जेदार अशी ही स्पर्धा या ठिकाणी संतोष म्हात्रे आणि त्याच्या साऱ्या सहकार्याने आयोजित केलेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या मैदान तयारी करण्यापासून साधारण 2 महिने त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी मेहनत केलेली आहे. त्या साऱ्या सहकार्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय दर्जेदार असं स्टेडियम, दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार पॅव्हेलियन आणि पारितोषिक म्हणून 4 व्हीलर या साऱ्या गोष्टी जुळवून आलेल्या आहेत. मनात आणलं तर आपण काही करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपल्या पत्नीच्या दिवंगत पत्नीच्या प्रेमापोटी संतोष म्हात्रे आणि त्याच्या सहकार्याने हे सारं केलंय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी आवाहन करतो की ज्या भावनेनं आणि ज्या पद्धतीनं या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आपण देखील आपल्या कामगिरीनं या स्पर्धेला 4 चांद कसे लागतील याची दक्षता घ्या आणि स्पर्धा निर्विघ्नपणाने पार पाडा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी पुन्हा एकदा स्पर्धा आयोजक रमेश शेठ म्हात्रे, संतोष शेठ म्हात्रे, आमचे प्रकाशदादा म्हात्रे, चरपत शेठ म्हात्रे, एकनाथ दादा आहेत या सर्वांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आणि वळतो सामन्याकडे. चला खेळ स्टार्ट असेल. अगदी मार्मिक शब्दामध्ये आमदार साहेबांचं आपण भाषण ऐकलं. अगदी उत्तम दर्जाची आपण त्यांची शैली पाहतो. खरं तर मनात आल्यानंतर काय घडलं जातं, जे मनामध्ये स्वप्न होतं ते साकार केले सन्माननीय आयोजक संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे आणि सन्माननीय श्री रमेश शेठ म्हात्रे पिसारवे. गोल्डन व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून ही गोल्डन स्पर्धा उत्तरार्धाच्या कालखंडाला सुरुवात आहे. अटके पार झेंडे रोवले जात आहेत. चांगला फटका खेळलाय, दमदार चौकार पाहायला मिळतो. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब आले. खऱ्या अर्थाने A1 जोडीचं त्यांच्या माध्यमातून कौतुकी झालं. तरी या स्पर्धेतून सन्मान्य माजी आमदार बाळाराम पाटील साहेब या स्पर्धेतून सांगता घेतात. आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलं. पुन्हा एकदा जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आणि वळतो समालोचन कक्षमध्ये. अगदी एकूण धावा पुस्तकावरती पाहायला मिळतात. निश्चितच 8 धावा, अगदी 2 चौकार पाहिले, 1 डॉट बॉल, पल्ला गाठायचा आहे 33 धावा संख्येचा. ओहो, प्रहार गेलाय, सुंदर फटकेबाजी, श्रद्धांजली स्टँडला सलामी ठोकणारा हा दमदार शानदार रुबाबदार षटकार. अगदी वेगळ्या ढंगामध्ये खेळत असताना सजल बादोसे एक ससज्ज बाणा त्याच्या खेळीमध्ये पाहायला मिळतो. अगदी 1 डॉट खेळलाय आणि अगदी 2 चौकार आणि 1 षटकारांच्या जोडीनं धावा विस्फोटक अंदाजामध्ये इथे बनताना पाहायला मिळत आहेत. अलीकडचा फटका रिव्हर्स पाहिला, तिथे आला दमदार षटकार, श्रद्धांजली स्टँडकडे तो चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला आणि इथे अगदी 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. अगदी बॅटकटचा इथे इशारा पाहायला मिळतो. एकनं सांगी कोठा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 15 धावा. 33 धावसंख्येचं आव्हान हे तोडीत काढायचंय उत्तरार्धामध्ये. केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघाच्या अगेन्स्ट आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगडे
आणि उत्तम दर्जाची खेळी केली जाते. ओवे कॅम्पचा खेळाडू आक्रमक होतोय. अजयच्या बाटमधून येतोय हा पहिला चौकार. चला तलोदा विपक्षी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 2 जण या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक. आता तलोदा क्रिकेट संघ उस्मान पटेल तुम्ही ते उपस्थित राहिलेला आहात. तर जयदुर्गा रोहनजन क्रिकेट संघाच्या दरम्यान लढत खेळवली जाईल. दर्शनजी पाटील सिद्धी करवले यांच्या माध्यमातून आईबा कॅसाठी अगदी 3 एनर्जी हेल इथे पाहायला मिळत आहेत. नक्कीच क्रिकेट रसिक राजासाठी एक सुवर्णी संधी पाहायला मिळते आणि बक्षिसांची पूर्णपणे खैरात असलेली आपण दमदार स्पर्धा पाहतो. यापुढील सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल अगदी जयदुर्गा रोहिंजन संघाच्या अगेन्स्ट कळेल बाग 11 तळोजा बिग बॅटल या दोन संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळतं. परंतु आई सामना तितकाच दर्जेदार आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रवीण सांगडे संघानं पाहिजे त्या धावा बनवल्या नाही आहेत, परंतु उत्तरार्धामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती सांगडे संघाला दमकम इथे सिद्ध करावी लागेल. 33 धावा बनतायत. येणारे अगदी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. समोर पाहायला मिळतो सजल भातोसे. 14 रन की आवश्यकता, 2 बड़े स्ट्रोक। और ये शॉर्ट बॉल है लेकिन लेग स्टंप के ऊपर से गई, डॉट बॉल 0। इस बल्लेबाज ने जो स्विच एंड स्वीट रिवर्स छक्का मारा वो बहुत ही कमाल का था पब्लिक स्टैंड में। ये लाजवाब बल्लेबाज है, सेट होके आए डगआउट से, काफी लंबे स्ट्रोक मार रहे। चलिए कट किया, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग में महज 1 रन मिलेगा अजय भातों से। एक जबरदस्त बल्लेबाज है दोस्तों, पटेल प्रीमियर लीग का प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहा पिछले साल वही अजय, और साथ में सजल बातों से बंधु कमाल कर रहे। 13 रनों की दूरी है मात्र ये मैच जीतने के लिए। पहले ओवर में हल्ला बोल 19 रन आए, उसके बाद ये मैच धीमा धीमा ओवे कैंप टीम के पक्ष में निकलता हुआ। मैच ऑन। क्या गेंदबाज का कमबैक होगा, क्या आएंगे बड़े विकेट? गेंदबाज को टर्निंग पॉइंट की जरूरत है रोशन। कहानी में ट्विस्ट, उलटफेर, हमने कई टूर्नामेंट्स में उलटफेर देखी है, गेंदबाजी में देखी है, बल्लेबाजी में देखी है, आईएसपीएल में भी बहुत सारे उलटफेर हुए। आज शायद वहां पे फाइनल है और माजी मुंबई चैंपियन बन चुकी है शायद आईएसपीएल में। 3 ओवर 49 की जरूरत थी और ये देखिए खराब फील्डिंग, पहले से रन कम है। रोशन क्या कहोगे, ये रन पहले से कम है, क्या फील्डर का कॉन्फिडेंस डाउन हो गया जो बच्चे कुछ रन बचे थे उसके लिए? अगदी तेच म्हणू शकता आपण, दुष्काळात 13वा आणि हे पाहता अगदी फिल्डिंगच्या जोरावरती सुद्धा निश्चित सामना जिंकू शकतो, त्या दृष्टीने काहीशे डावपेच आखावे लागतील आणि हे पाहता अगदी निश्चितच या षटका दरम्यान सुद्धा धावा अविरतपणे बरसताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज आशिष पाटील, ओहो सुरेख फटका इथे खेळाय, रिव्हर्सचा फटका अटेंड केलाय, त्याच्यावरती यश प्राप्त करतोय अजय भातोसे ऑन फायर। पाठोपाठ लगातार 2 चौकार या फलंदाजाच्या बाटमधून। निश्चितच पाहतो आपण आशिष पाटील चर्चा करतोय अली सोबत। यापुढील सामना एक दर्जेदार होऊ शकतो, कारण 2 युवा खेळाडू आहेत, दमदार सामना आहे आणि अशा रीतीने सामना इथे फिनिश केलाय। सामना जिंकला टीम केदारनाथ 11 ओवे कॅम्प, अर्थातच अजय भातोस्याची सेना जिंकतीये, परास्त होतोय आरोही स्पोर्ट्स जय चेरोबा सांगडे। चांगला खेळा सांगडे संघ, परंतु अंतिम टप्प्यामध्ये यश प्राप्त झालं नाहीये आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ते घोषित केला जाईल। दमदार केसरयुक्त गोलंदाजी ज्यानं साकार केली, धावसंख्येला ज्याने क्षय लावला असा अक्षय केसरकर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। यस मागरो। तर निश्चित स्वरूपात थँक्स रोशन पाटील शिरवली। आताच्या लढतीमध्ये ओवे कॅम्प क्रिकेट संघाने विजय संपादित केलं। केदारनाथ 11 तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि जानुमान सांगडे क्रिकेट संघ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ